जेव्हा कारगिल युद्ध सुरू झालं, आय वॉज द सेक्टर कमांडर ऑफ जम्मू सेक्टर. एक अशी शक्यता होती की पाकिस्तानी एअरक्राफ्ट कट थ्रू द इंडियन टेरिटरी जम्मूकडून जाऊन तर पोचू शकली असती. पण वाटेत आम्ही होतो की त्यांना माहिती आहे की आयर्न डोम इज देअर विच कॅन स्टॉप युअर मिसाईल. मग एक पाठवायच्या ऐवजी ते 50 पाठवतात. 2 तर पोचतील. 2 जरी पडले तरी इस्रायलचं नुकसान तर होणारच. आता या खोलीला ही एक खिडकी आहे, त्या खिडकीतनं ते नेमकं मिसाईल आत येऊ शकतं. इतकं प्रिसिशन गाईड होऊ शकतं, विच ॲक्च्युली इस्रायल हॅज डेमॉन्स्ट्रेटेड वेन दॅट हमास लीडर वॉज किल्ड. एव्हरी आर्म फोर्स इन द वर्ल्ड इज ऑलवेज स्टडीइंग वॉट एव्हर कॉन्फ्लिक्ट इज हॅपनिंग वेरेवर अँड टेकिंग लेसन्स आउट ऑफ इट. इराण युद्धातनं आत्ता एक शिकता की तुमच्यापाशी कितीही प्रगत टेक्नॉलॉजी जरी असली, तुम्ही किती जास्त प्रबळ असलात तरीसुद्धा जोपर्यंत आर्मी जाऊन तिथे आपले सैनिक उभे करत नाही तोपर्यंत तुम्ही काबीज करू शकत नाही. जेव्हा एखादा देश लढाईत उतरतो ना, त्यावेळी तो देश म्हणजे गव्हर्नमेंट नसते, त्यावेळी तो देश म्हणजे फक्त आर्मी नसते. प्रत्येक नागरिक हा त्या देशाचा एक भाग असतो, हे तुम्ही विसरता कामा नये. इफ वी आर इंडियन्स अँड इंडिया इज ॲट वॉर, वी आर ॲट वॉर. सर, ऑपरेशन सिंदूरमध्ये काय घडलं? आता सिंधूरमध्ये चांगलं झालं म्हणून स्वस्तपासून चालतच नाही. पुढच्या वेळेला हे असंच युद्ध नाही होणार, त्यात हे वेगळं होणार. सो यू हॅव टू बी रेडी फॉर दॅट. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या युद्ध वार्तामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गेले महिनाभर इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या युद्धाच्या अंगांविषयी बोलतो, इकॉनॉमी विषयी बोललो, इंटरनॅशनल रिलेशन विषयी बोललो, जिओ पॉलिटिक्स विषयी बोललो. पण हे जे युद्ध होतंय आणि गेल्या वर्षी सुद्धा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जे युद्ध झालं ते इन अ वे एक प्रकारचं स्टँड ऑफ वॉर आहे. पायदळ कुठं गेलेलं नाही, समोरासमोर गोळीबार झालेला नाही. जे काही युद्ध चालू आहे ते प्रिडॉमिनंटली हवेतनं चालू आहे. काही प्रमाणात नौदलाचा सहभाग या युद्धात आहे. त्यामुळं हवेतलं युद्ध नक्की कसं चालतं, त्याच्यामध्ये जे आजकाल आपण बघतोय आयर्न ड्रोन आहे ते काय आहे, ड्रोन्स येत आहेत ते काय आहेत, हे सगळं समजून घ्यायचं आहे. आणि यासाठी या क्षेत्रातली अत्यंत तज्ज्ञ व्यक्ती आज थिंक बँकवरती आलेली आहे. मला आनंद आहे थिंक बँकवरती स्वागत करायला निवृत्त एअर व्हाईस मार्शल किरण पळसुले सरांचं. सर, स्वागत आहे थिंक बँकवरती. सर, 1978 साली आपल्या भारतीय वायुसेनेत सामील झाले आणि त्यानंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या डिफेन्स मेकॅनिझमचा उल्लेख झाला तो बनवलेला आहे त्यांनी. त्याच्या आधी कारगिलमध्ये युद्ध केलेलं आहे, ज्याला विशिष्ट सेवा मेडल म्हणतात, तेही सरांना मिळालेलं आहे. त्यामुळे एकूणातच एअर डिफेन्स आणि या सगळ्या क्षेत्रात नक्की काय घडतंय हे समजून घेण्यासाठी अत्यंत आज योग्य व्यक्ती थिंक बँकला मिळाली. सर, पुन्हा एकदा स्वागत. आणि प्रश्न हाच आहे पहिला, स्टँड ऑफ वॉर की ज्याच्या ड्रोन आहेत, बॅलिस्टिक मिसाईल आहेत, विमानं आहेत ती पाडल्याचा, त्याच्यावर हल्ला झाल्याच्या बातम्या येतात. हे युद्ध नक्की कसं चालतं आम्हाला समजावून सांग. युद्धामध्ये एअर पॉवरचा सहभाग हा पहिल्या महायुद्धापासून आलेला आहे. परंतु युद्ध मुख्यतः पायदळ लढत असे आणि एक सपोर्ट सर्व्हिस म्हणून विमानांचा त्याच्यात सहभाग असायचा. सगळ्यात सुरुवात झाली ती फक्त टेहळणी करून, कारण उंचावरून जाऊन सगळ्या युद्धभूमीची पाहणी करून नेमकी गोष्ट कळून घेणं हीच एक मोठी त्यावेळेला उपलब्धी मिळाली आणि सुरुवात अशी झाली. आणि गंमत म्हणून सांगतो तुम्हाला, हाऊ द फर्स्ट एअर वॉर स्टार्टेड इज, दोन्ही बाजूची विमानं अशी टेहळणी करायला जायची आणि एका दिवशी त्यातल्या एका पायलटने चिडून स्वतःच पाशी एक असा विट्याचा तुकडा ठेवला होता आणि तो त्यांनी दुसऱ्या विमानावरती भिरकावला. हवेत. अरे बापरे. दॅट वॉज द फर्स्ट बिगिनिंग ऑफ एअर टू एअर वॉर. अच्छा. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स सुधारणा होत गेल्या. मग त्यांनी विमानातून जाऊन बॉम्ब टाकणे वगैरे ह्या सगळ्या, मग V2 रॉकेट आलं सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये, दॅट वॉज द फर्स्ट मिसाईल. अशा सुधारणा होत गेल्या. पण फक्त वायुसेनेनी पुढाकार घेऊन अख्खं युद्ध लढलं अशी पहिली गोष्ट गल्फ वॉरमध्ये झाली. पहिल्या गल्फ वॉरमध्ये ज्या वेळेला ते फक्त अमेरिकन एअरफोर्सने ज्यावेळी युद्ध केलं त्यावेळेला इट वॉज अ सॉर्ट ऑफ फर्स्ट एक्झाम्पल वेर वी से देर वॉज नो पार्टिसिपेशन ऑफ एनीबडी एल्स ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम अदर दॅन द एअर वॉर. आणि ऑफकोर्स इट वॉज फॉलोड सबसिक्वेंटली बाय द ग्राउंड इन्व्हेजन विच ऑल्सो कॅरीड ऑन फॉर अ लॉंग टाईम. आणि तसं म्हटलं तर त्याच्यानंतर पुढे डेव्हलपमेंट, कारण आत्तापर्यंत एअरफोर्स वॉज द ओनली प्लेयर इन द एअर वॉर.
and maybe whatever the air element of Army, Navy, or Marines was there. But basically, it was a conventional aircraft from a conventional armed force. त्याच्यामध्ये आता जे काही वर्षापूर्वी आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये युद्ध झालं, त्यात ड्रोन्सचा पहिल्यांदा भरपूर उपयोग आपल्याला दिसला. आणि नंतर आता युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध झालं त्याच्यात सुद्धा हे ड्रोन्स वापरले गेले. आणि आता हे आढळून येतंय की कुठल्याही युद्धामध्ये हा एक अतिशय लो टेक आणि स्वस्त असा एक पर्याय हा लोकांपाशी आहे. सो दिस इज अ काइंड ऑफ अ न्यू बिगिनिंग ऑफ द एअर डायमेन्शन, द वे एअर पॉवर इज utilized to either dominate or reach your objectives. तर या आम्हाला ड्रोन म्हणजे फोटो काढणारा किंवा तो मोठ्या कार्यक्रमात जातो आणि असाच ड्रोन माहिती आहे. ड्रोन, विमानं आणि मिसाईल ह्या तिघांच्यातला फरक काय, त्यांचे वापर कधी होतात, त्यांच्या कपॅसिटीज काय असतात आणि एखादा एअरफोर्सचा माणूस ठरवतो कसं की आता हे वापरायचं? खूप चांगला प्रश्न आहे. अगदी बेसिक सांगतो की विमानं ज्याला 2 पंख असतात, इंजिन असतं, किंवा हेलिकॉप्टरसुद्धा एक तुम्ही कन्व्हेन्शनल विमान म्हणा, ज्याच्यामध्ये एक माणूस बसवतो आणि ते चालवतो, ते विमान. मग ते प्रवासी विमान असेल, ते फायटर असेल, किंवा आणखीन कुठल्याही उपयोगासाठी वापरलं गेलं असेल. तर ह्या विमानांना तुम्ही ज्यावेळेला शस्त्र देता आणि ती शस्त्र एकतर शत्रूवरती तुम्ही बॉम्ब टाकून येता, किंवा 2 विमानांमध्ये लढाई होते, त्यात तुम्ही गन्स, मिसाईल्स वापरता, एअर टू एअर मिसाईल्स. हे कन्व्हेन्शनल झालं. त्याच्यानंतर काय होतं पुढे की एअरक्राफ्टमध्ये जसे एअर टू एअर मिसाईल्स असतात किंवा वरनं खाली मांडण्यासाठी रॉकेट्स असतात. मग जसं हिटलरनी V2 रॉकेट पाठवलं होतं, व्हॉट वॉज इट? इट वॉज अ मिसाईल लॉन्च फ्रॉम ग्राउंड टू another surface target, surface to surface. This is a missile, you can say. Anything which is thrown, a projectile is a missile. म्हणजे मी तुम्हाला एक दगड जरी मारला तर इट्स कॅन बी कॉल्ड अ मिसाईल. तर बॅलिस्टिक मिसाईल हा प्रकार केव्हा आला? ज्या वेळेला आपल्या सायन्सनी प्रगती अशी केली की अंतराळाच्या सुद्धा बाहेर जाऊन, वातावरणाच्या पलीकडे जाऊन, पॅराबोला शेपमध्ये एक तुम्ही मिसाईल मारलं आहे की तसे प्रॉपेलंट संपलं की ते खाली पडतं स्वतःच्या वजनाने, आणि ते कुठे पडणार आहे हे तुम्हाला आधी कॅल्क्युलेट करून ठरवता येतं की आपल्याला समजा अमुक ठिकाणी मारायचं आहे, तर ते या अँगलनी फायर केलं की अमुक ठिकाणी जाऊन पडेल. सो दिस इज अ बॅलिस्टिक मिसाईल. ते पॅराबोला शेपमध्ये वरती जाऊन परत खाली येतं आणि अंतराळातून येत असल्यामुळे त्याचा वेग हा अतिशय जास्त असतो इन द टर्मिनल फेज. तर पूर्वी त्याच्यापाशी लोकांपाशी तुला काही हे पर्याय नव्हता, कसं त्याच्यापासून डिफेंड करायचं असं नव्हतं. तर हे बॅलिस्टिक मिसाईल. आणि याचा एक आणखीन वेगळा पर्याय निघाला ते म्हणजे क्रूज मिसाईल. हे अमेरिकेने पहिल्यांदा काढलं की त्यांचं सगळ्यात फेमस क्रूज मिसाईल म्हणजे टॉमहॉक, नाव ऐकलं असेल तुम्ही. तर हे त्याची पॉवर असते खूप जास्त, इंजिन असतं, आणि हे जमिनीलगतच उडत जाऊ शकतं, त्यामुळे ते दिसत नाही रडारला, आणि जाऊन नेमक्या ठिकाणी जाऊन हल्ला करू शकतं. कारण ह्याच्यात आता हे नंतर आल्यामुळे त्याच्यामध्ये आणखीन जसं गायडेड टर्मिनल गायडन्स वगैरे असतो, GPS असतो, किंवा इनर्शियल नॅव्हिगेशनसुद्धा असू शकतं. अशा गोष्टीमुळे ते जास्त प्रिसाईज हल्ला करू शकतं. आणि त्याचाच एक मोठा भाऊ आपण नंतर तयार केला आहे, म्हणजे टॉमहॉक हे सबसॉनिक क्रूज मिसाईल आहे, ब्राह्मोस हे सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे. तर टॉमहॉक हे एक आवाजाच्या वेगापेक्षा कमी वेगाने उडतं, ब्राह्मोस हे आवाजाच्या 3 पट वेगाने उडू शकतं, आणि तितक्याच प्रभावीपणे जाऊन हे हल्ला करू शकतं. त्याच्या विरुद्ध सुद्धा आपल्या शत्रूंकडे फारसा काही डिफेन्स नाही. तर हे झालं क्रूज मिसाईल. आता तुम्ही विचारलं होतं ड्रोन. तर ड्रोन हा एक अगदी स्वस्त आणि लो टेक ऑप्शन आहे. तुम्ही जसं उल्लेख केलात मगाशी की आपल्या वेडिंग फोटोग्राफीसाठी सुद्धा ड्रोन वापरतात, क्रिकेट मॅचमध्ये वगैरे वापरतात, पिकाच्या फवारणीवरती वापरतात. तर हे उपयोग सगळे फार चांगले उपयोग आहेत, कमी खर्चात आणि
सोशल रिक्वायरमेंट्ससाठी हे वापरले. पण आता सगळ्या लोकांची डोकी काही सरळ चालत नाहीत ना. काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात, काही चक्क दुष्ट असतात आणि काहींना फक्त काय म्हणायचं तर त्याचा मिलिटरी उपयोग सुचतोच, की जाऊन कुठेतरी विनाश कसा करता येईल तेही करता येतं. इट्स अ टूल. यू कॅन यूज इट द वे यू वॉन्ट. म्हणजे हातातली सुरीतली तुम्ही भाजी पण कापता येते किंवा कोणाच्या पोटात पण खुपसता येते. मग सुरीचा दोष नाही. तसं ड्रोन कॅन बी यूज इन व्हेरी मेनी वेज, गुड ॲज वेल ॲज बॅड. आणि हे खूप कमी उंचीवरनं जातं, छोट्या आकाराचं असतं, त्यामुळे दिसणे फार कठीण असतं. प्लास्टिकचं वगैरे बनलं तर त्याच्यावरती रडारला ती दिसत नाही. तर तुम्हाला रडारबद्दल काही म्हणजे इच्छा असेल तर मी सांगू शकतो की व्हॉट इज विजिबल टू अ रडार अँड व्हॉट इज नॉट विजिबल. आपल्याला कुठलीही सुरक्षा करायची आहे किंवा संरक्षण करायचं आहे हवाई हद्दीचं, तर येणारा माणूस दिसला पाहिजे टू स्टार्ट विथ, किंवा येणारं जे अस्त्र आहे ते दिसलं पाहिजे. तर त्यासाठी बेसिकली रडार वापरतात. हे दुसऱ्या महायुद्धापासून आहे आपल्याकडे. आणि त्यात काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपण पाठवतो अंतराळामध्ये किंवा आकाशामध्ये, आणि त्या वेव्ज आदळतात येणाऱ्या एअरक्राफ्टवरती, आणि त्याचा जो इको येतो, प्रतिध्वनी, तो तुम्हाला कळतो की, आणि त्याच्यावरनं आणि प्रकाशाच्या वेगावरून कळतं की या बाजूने आला आहे आणि इतक्या वेळाने आला आहे, तर इथे त्याची पोझिशन असली पाहिजे. सो दिस इज हाऊ रडार डिसाइड्स की व्हॉट इज वेअर. पण रडारला एक प्रॉब्लेम असा आहे की पृथ्वी गोल आहे. तुमच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या तुम्ही पाठवता त्या सरळ रेषेत जातात, प्रकाशासारख्या, त्या वळून जात नाहीत. मग आता पृथ्वी जर अशी आहे तर आपण इथे बसलो तर इथे जर एअरक्राफ्ट असेल ती दिसेल का आपल्याला? नाही दिसणार ना, कारण तुमचं ते जाणार किरण या दिशेने. तर त्यामुळे जे वरती असतात उंचावरती ते तुम्हाला लवकर दिसतात, म्हणजे दूरवर. आणि जे खूप जवळ पृथ्वीच्या टेलेन हगिंग असे येतात ते तुम्हाला उशिरा दिसतात. कारण लाईन ऑफ साईट नावाचा जो प्रकार आहे त्यात तुमची जी हाईट आहे त्याच्यावरून तुम्हाला, आता समुद्र किनाऱ्यावर तुम्ही उभे राहिलात, तुम्हाला एखादी शिप जी बुडताना दिसते, ओके, तर होरायझन किती अंतरावरती आहे, तर तुमची उंची 6 फूट समजा म्हणली तर तुम्हाला एक 6-7 किलोमीटरपर्यंत दिसेल. ओके, सो त्याच्या पुढे दिसणार नाही. त्याचा फॉर्म्युला काहीतरी 3.3 इंटू √H1 असा फॉर्म्युला आहे. तुम्ही स्वतःची उंची वाढवलीत तर तुम्हाला आणखीन दूरवर दिसेल. येणारं टार्गेट उंच असेल तर आणखीन दूरवर दिसेल. दिस इज द कन्स्ट्रेंट. सो ड्रोन्स तर खूपच कमी उंचीवरनं उडतात. दुसरी गोष्ट की आपण जी एनर्जी पाठवतोय ती रिफ्लेक्ट होऊन येण्यासाठी, ते जर मेटलचं असेल तर रिफ्लेक्शन चांगलं होतं, पण ते जर प्लास्टिकचं असेल, लाकडाचं असेल तर रिफ्लेक्शन चांगलं होत नाही. अच्छा. त्यामुळे ॲटेन्युएशन होतं एनर्जीचं. नाव यू आर इंजिनियर, यू विल नो बेटर. एनर्जी ॲटेन्युएट, सो यू डू नॉट गेट युजफुल सिग्नल इनफ टू प्रोसेस इट अँड अंडरस्टँड की कुठे आहे हे. आणि हे जर नाही कळलं तर जितक्या उशिरा कळतं तितकं येणाऱ्याचा फावतं, की तुम्हाला त्याच्या विरुद्ध काही हालचाल करायला वेळ खूप कमी मिळतो. आणि असे अर्थात रडार सगळीकडे देशात नसतात. आता समजा तुम्ही इथे बसलेला आहात कोथरूडमध्ये, आणि समजा शिवाजीनगरहून कोणीतरी एखादा ड्रोन तुमच्याकडे पाठवला तर कोणाला दिसणार आहे का वाटेत तो? इफ यू आर अ मिलिटरी टार्गेट सपोज, आणि तिथे कोणीतरी बसून पाठवते, यू विल नॉट इवन नो, कारण मध्ये इतक्या बिल्डिंग्स आहेत, इतके अडथळे आहेत, दिसणारच नाही. तुम्ही रडार जरी लावलं इथे तरी तुम्हाला कळणारच नाही ते येते. सो दीज आर द प्रॅक्टिकल डिफिकल्टीज अगेन्स्ट अ ड्रोन, बिकॉज इट इज टू स्मॉल अँड टू लो. ह्या थ्रेटला आम्ही एअरफोर्समध्ये सब कन्व्हेन्शनल थ्रेट म्हणतो. अच्छा. पूर्वी कन्व्हेन्शनल म्हणजे एअरक्राफ्टचं जे यायचं वगैरे त्याला कन्व्हेन्शनल म्हणतात. जर तुम्ही न्यूक्लिअर बायोलॉजिकल केमिकल वापरलं तर त्याला नॉन कन्व्हेन्शनल म्हणतात. आणि हे दोन्हीच नाही आहे. हे तुमच्या म्हणजे समहाऊ टेबलाखालनं येत आहे ते. सो त्याला सब कन्व्हेन्शनल म्हणतात. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डील विथ दिस काइंड ऑफ अ थ्रेट. म्हणजे हे जे अंडर द रडार फ्रेज आली, हो, वापरली जाणारी आपल्या भाषेत, ती कदाचित अशा ॲब्सोल्युटली, म्हणजे ह्याच्याचमुळे ती अंडर द रडार फ्रेज आली आहे की रडार लुक्स इन अ स्ट्रेट लाईन लाईक दिस. ते खालनं आलं तर दिसत नाही.
या सगळ्याविषयी आपण अजून बोलू, पण मला वाचल्याचंही आठवते आणि तुमचा त्याच्यात सहभाग होता की भारत असा देश बनला की ज्यानं बॅलिस्टिक मिसाईलच्या विरोधातली यंत्रणा उभी केली, आणि इफ आय एम नॉट रॉंग आपण असे 3-4 देशांमधले एक आहोत, चौथा देश आहोत. तर हे नक्की काय आहे? कारण आत्ताच एक बॅलिस्टिक मिसाईल इराणनं सोडलं, मग ते काय 4,000 किलोमीटर गेलं, जगाला वाटलेलं 2,000चीच रेंज आहे. तर बॅलिस्टिक मिसाईल थांबवणं हे कसं जमतं आणि भारतानं ते कसं अचीव्ह केलं? ही सोपी गोष्ट नाही. इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स सब्जेक्ट. टू स्टार्ट विथ की जो माणूस मिसाईल मारतो आहे ना, आता समजा हे आपल्या शेजारच्या देशांनी मिसाईल मारलं आणि ते आपल्या राजधानीवरती येणार आहे. साधारणपणे किती वेळ लागेल हो त्याच्या फायरिंगपासून ते इथे पोहोचेपर्यंत? तर 7 ते 8 मिनिटात ते येऊन पोहोचणार आहे. फक्त हो, मिसाईल आहे आणि ते जेव्हा येणार आहे तेव्हा ते हायपरसोनिक वेगाने येणार आहे ते. ओके, तुम्ही कदाचित PSLVचे लॉन्चेस वगैरे पाहिले असतील. तुम्हाला सिंगल शॉटमध्ये तो कॅमेरा दाखवतो की नाही हे रॉकेट गेलं वरपर्यंत वगैरे. तसंच आहे हे मिसाईल वरपर्यंत जाईल आणि तिथनं वळून खाली येईल. तो 2,000 किलोमीटरला ह्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही त्याला यायला. तर आपल्याला हे लॉन्च होताना दिसणार आहे का? तर नाही, कारण पृथ्वी गोल आहे. तो पलीकडनं लॉन्च ते करतोय कसं कळणार? सो या सगळ्याला एक कोणीतरी यंत्रणा पूर्ण उपयोग त्याचा करून घेऊन करत नाही. त्यात खूपशा यंत्रणांचा सहभाग लागतो. उदाहरणार्थ, द ब्लास्ट ऑफ अ मिसाईल कॅन बी डिटेक्टेड ॲज अ अनयुज्युअल हीट सिग्नेचर बाय द सॅटेलाईट. कारण सॅटेलाईट बघत असतात काय चाललंय आणि असं एकदम खूप मोठी एक हीट सिग्नेचर आली तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरनं हे कळू शकतं की दिस इज अ मिसाईल ब्लास्ट. सर आपला जर सॅटेलाईट तिथे आहे आणि बघतो आहे कायम, तर ही इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत इमिजिएट येऊ शकते की अहो इथून मिसाईल ब्लास्ट झालेला आहे. ओके, नाव हाऊ टू फाइंड आउट की हे मिसाईल चाललंय कुठे? तर यासाठी तुम्हाला एका विशिष्ट तऱ्हेची रडार्स लागतात, मल्टीमोड रडार्स लागतात. दीज आर द वन्स ॲक्च्युली आय वॉज असोसिएटेड विथ इन दॅट प्रोजेक्ट. हा माझ्या निवृत्तीनंतरचा प्रोजेक्ट मी घेतला होता आणि माझं भाग्य की मला त्याच्यात काम करायला मिळालं आणि ही यंत्रणा उभी करू शकलो आम्ही. आणि काही युनिट्स ग्राउंडवरती आणि काही समुद्रावरती सुद्धा आम्ही शिपबोन अशी युनिट्स तयार केली आणि ती चालू केली, ऑपरेशनल केली. तर त्यांनी काय होतं आपल्याला की ब्लास्ट झाल्यावरती, इथून ब्लास्ट झाला आहे म्हटल्यावरती आपली ही युनिट्स त्या दिशेने बघायला लागतात आणि ॲट सम पॉईंट ऑफ टाईम दॅट मिसाईल हॅज टू गो अप व्हर्टिकली. हो, त्यामुळे ते लाईन ऑफ साईटमध्ये येईल आणि मग ते दिसायला लागेल. सो आपण तिथे बघत राहायचं आणि लाईन ऑफ साईटमध्ये बघायला आलं की मग ते ट्रॅक करायला लागायचं. मोमेंट यू स्टार्ट ट्रॅकिंग यू नो द ट्रॅजेक्टरी. मग आता इथे तुमचा कम्प्युटर येतो. बाय लुकिंग ॲट द मिसाईल, द वे इट इज गोईंग, यू डू द कॅल्क्युलेशन्स अँड फाइंड आउट की हे या दिशेने येतं आहे, हे टार्गेट आहे, इथे येणार आहे. ओके, देन यू हॅव अनदर सिस्टम विच इज द वेपन सिस्टम. त्या वेपन सिस्टमला तुम्ही हे इनपुट द्यायचे की हे आता मिसाईल असं जाऊन असं येणार आहे. सो मगाशी मी जसं तुम्हाला सांगत होतो की एका बॅलिस्टिक मिसाईलला येण्यासाठी म्हणजे ते अंतराळात जाऊन परत येणार आहे, तर त्याला थांबवण्यासाठी आपण साधारणपणे 2 मिसाईल मारतो ही अंतराळाच्या बाहेर त्याला लागावी तशी, आणि 2 मिसाईल मारतो की हे समजा त्याला चुकवून आत आलं तर आकाश आपल्या वातावरणाच्या आत आल्यावरती त्याला एंडो ॲटमॉस्फेरिक आणि एक्झो ॲटमॉस्फेरिक अशी नावं आहेत. तर 2 मिसाईल एंडो आणि 2 मिसाईल एक्झो अशी मारली जातात आणि दीज आर लॉन्च्ड इवन बिफोर द मिसाईल इज रिचिंग इट्स अपोजी. कारण ह्या मिसाईलला द्यायला पण वेळ लागणार आहे तुमच्या इंटरसेप्टिंग मिसाईल. सो यू आर फायर्ड अँड नाऊ यू आर वेटिंग की यातलं कुठेतरी लागेल. पहिलं लागलं फार छान, पण आपली आणखीन 3 गेलेली आहेत, दॅट डझंट मॅटर. पहिलं चुकलं, दुसरं लागलं, दुसरं चुकलं, तिसरं लागेल, तिसरं चुकलं, चौथं लागेल. सो अशा रीतीने बेसिकली व्हॉट हॅपन्स इज टू मेक शुअर दॅट वन बॅलिस्टिक मिसाईल इज स्टॉप, यू आर launching multiple interceptors, multiple missiles to stop one, to make sure it doesn't come to you. आणि त्यातून सुद्धा तुमचं शेवटचं जर मिसाईल लागून ते तुटलं
त्याचे जे डेब्रीज आहेत, तुकडे आहेत, ते पडणार आहेत आपल्याच टेरिटरीवरती, कारण वरनं येतं ते. ते असं आडवं येत नाही, ते वरनं येतं. त्यामुळे ते डेब्री आपल्यापर्यंत पडणार आहेत. दिस इज पर्टिक्युलरली रिलेव्हंट वेन इट्स अ न्यूक्लिअर वॉरहेड. कारण समजा त्या न्यूक्लिअर ब्लास्ट जरी झाला नाही तरी हे जे तुकडे पडतील त्यांनी जो रेडिएशन हॅझार्ड होऊ शकतो तो डल्टी बॉम्बसारखा होऊ शकतो. म्हणजे ही शक्यता नाकारता येत नाही. तर त्यामुळे इफ इट्स अ न्यूक्लिअर मिसाईल इट हॅज टू बी इंटरसेप्टेड ॲट अ पर्टिक्युलर हाईट in a particular way so that the whole thing burns and nothing comes back to ground. आणि हे सुमारे 60 किलोमीटर अंतर पृथ्वीपासून इतक्या उंचीवरती जर केलं तर ते शक्य होतं. आणि हे सगळं करायला भारत आता सक्षम आहे. आपल्यापाशी आता टेक्नॉलॉजी आहे, आपल्यापाशी वेपन्स आहेत. आपल्यापाशी प्रॉब्लेम असा आहे की आपला देश खूप मोठा आहे. त्यामुळे ही सगळीकडे सर्वथा ॲक्टिव्हच असेल तुमची प्रणाली हे सांगणं जरा कठीण आहे. कारण एखादी गोष्ट तुम्हाला तयार ठेवणं यासाठी सुद्धा खूप जास्त खर्च येतो. एक उदाहरणार्थ तुम्ही कुठलंही वेपन, मिसाईल, बॉम्ब काहीही असेल ते तुम्ही तुमच्या स्टोरेजमध्ये ठेवलं असेल तर त्याचं एक पर्टिक्युलर लाईफ असतं, शेल्फ लाईफ. आणि ते तुम्ही त्या स्टोरेजमधून काढून लॉन्चरवरती ठेवलं तर त्याचं लाईफ एकदम फटकन कमी होतं. बिकॉज ऑन द लॉन्चर सर्टन सिस्टम्स ऑन, कूलिंग सिस्टम हे ते वगैरे गोष्टी चालू असतात. बरं. त्यामुळे त्याचं तो टोटल लाईफ असतं ते एकदम कमी होतं. तर तुम्ही जर अशा तयारीत आहात की एखादा हल्ला येणार आहे आणखीन 3 मिनिटात त्यावेळेला मला हे मारायला पाहिजे किंवा मला 2 मिनिटाच्या वॉर्निंगवरती मारायला पाहिजे, तर यू विल नॉट कीप इट इन द स्टोअर, यू विल कीप इट ऑन द लॉन्चर. मग त्याचं लाईफ होईल कमी. मग ते संपलं की परत दुसरं असं तुम्हाला रिप्लेनिश करायला लागेल. सो खर्च खूप जास्त वाढतो आणि तुमचं स्टोरेज कपॅसिटी पण तुम्हाला अकॉर्डिंगली वाढवायला लागते. आणि मी मगाशी म्हटलं आपला देश खूप मोठा आहे. मी फक्त दिल्ली डिफेंड करून चालणार नाही, तुम्हाला आणखीन 100 गोष्टी डिफेंड करायला पाहिजेत. आणि समजा आपण सगळं अगदी म्हणजे मुंबई आपण प्रोटेक्ट केलं आणि बॉम्ब पडला कुठेतरी पालघरला, तुम्ही म्हणा ओ पालघर, अरे पण मग पालघरला का नाही प्रोटेक्ट केलं? तर असं होऊ शकतं की द होल डिफेन्स थिंग इज टू बी टेलर्ड विथ युअर रिक्वायरमेंट्स ऑफ प्रोटेक्शन आणि युअर ॲबिलिटी टू सस्टेन दॅट कॅपॅबिलिटी. पैसे लागतात शेवटी, की किती करू शकू आणि किती त्यासाठी पैसे ओतायचे आणि किती तयारी ठेवायची. हे थ्रेट परसेप्शनचं आपण एक अंदाज घेऊन त्याप्रमाणे करायला लागतं. तुम्ही इंटरसेप्टर हा शब्द वापरलात. आम्ही आत्ता इंटरसेप्टर ऐकतोय ती ड्रोन इंटरसेप्टर, आणि असे व्हिडिओ पण येतात की इकडनं काहीतरी आलंय, इकडून काहीतरी आलंय, ते उडालं आणि मग डेब्रीज कुणाला तरी लागून काहीतरी मायनर जखमा वगैरे झाल्या, अशा बातम्या येतात आणि सिंदूरच्या वेळेलाही आलेल्या. हे नक्की काय आहे? म्हणजे मिसाईलचं तर आम्हाला कळलं, ड्रोन इंटरसेप्ट कसे होतात? मग आयर्न डोम नावाची टेक्नॉलॉजीबद्दल आम्ही ऐकलं, पहिल्यांदा गेल्या वर्षी सिंदूरच्या वेळेला ऐकलं, आत्ताही ऐकतोय. इस्रायलनं बनवलं असंही ऐकलेलं. हे सगळं काय? तुम्ही महाभारत पाहिलंय का सिरियल? हो. त्याच्यामध्ये खूप वारंवार एक दृश्य दिसायचं की इकडून कर्णाने एक बाण मारला, तिकडून अर्जुनाने दुसरा बाण मारला आणि दोन्ही बाण असे एकमेकांना येऊन लागले, मग त्यातनं ज्वाळा निघाल्या आणि दोन्ही नष्ट झाले वगैरे. एक्झॅक्टली तेच चालू आहे. आयर्न डोम ही काही छत्री नव्हे, हा डोम नव्हे. फक्त आपण प्रत्येक येणाऱ्या प्रोजेक्टाईलला, येणारं जे काही मिसाईल, रॉकेट जे काही असेल त्याला मारण्यासाठी इथून दुसरं रॉकेट, दुसरं मिसाईल पाठवावं लागतं. जसं उदाहरण म्हणून सांगतो की समजा कोणीतरी बंदुकीने तुमच्यावरती गोळ्या झाडतंय, तुम्हाला त्याला तर मारता येत नाही, पण तुम्हाला प्रत्येक बुलेटला तुमच्या बुलेटने मारायचं आहे. असं जर असेल तर कसं होईल? इच बुलेट हॅज टू बी स्टॉप बाय अनदर बुलेट. तो प्रकार चालू आहे. त्यामुळे इथे जो माणूस डिफेन्स करत असतो त्याला अटॅकरपेक्षा खूप जास्त वेपनरी, पैसा आणि एफर्ट हा खर्च करावा लागतो टू प्रोटेक्ट युअरसेल्फ. Iron Dome is trying to do that only. They have also very good, very advanced system. Okay, and that technology they have themselves developed very well to protect, because they had a very real kind of a threat. त्यांच्यावरती जितके हल्ले झालेत मिसाईलचे वगैरे तेवढे आणखी मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या देशावर झाले असतील.
आणि त्यांनी ते फार चांगल्या रीतीने थांबवलेले पण आहेत, थोपवलेले पण आहेत. पण ते 100% नाही ना होऊ शकत, कारण प्रत्येक येणारं मिसाईल हे वेगळं चॅलेंज आहे ना. तर असं नाही की मी एक 4 मिसाईल थांबवली म्हणजे 5वं येणारच नाही, असं नाही. अँड दिस एक्झॅक्ट थिंग हॅज बीन एक्सप्लॉयटेड बाय देअर ॲडव्हर्सरीज, की त्यांना माहिती आहे की आयर्न डोम इज देअर विच कॅन स्टॉप युअर मिसाईल. मग एक पाठवायच्या ऐवजी ते 50 पाठवतात. त्याला सॅच्युरेशन रेट म्हणतात, की किती तुम्ही एका वेळेला घेऊ शकाल, किती अडवू शकाल. समजा मी 50 पाठवले, 2 तर पोचतील. सो 2 जरी पडले तरी इस्रायलचं नुकसान तर होणारच. त्यामुळे आयर्न डोम तुम्ही म्हटलं 95% यशस्वी आहे, तरी सुद्धा ते 5% जे येऊन आपटतात त्यांनी नुकसान तर होतच. दॅट इज द प्रॉब्लेम. म्हणजे इट इज नॉट 100% सक्सेस. तेंडुलकर सारखा उत्कृष्ट बॅट्समन सुद्धा काही काही वेळा क्लीन बोल्ड होतो. तसं आहे. प्रत्येक बॉल हा वेगळ्या तऱ्हेने खेळावा लागतो. पण आता ह्या सगळ्यातनं असं होतंय की खूप लोकही लिहितात त्याच्याबद्दल, ऑफेन्सिव्ह स्वस्त झालंय, म्हणजे डिफेन्सिव्ह इतकं महाग आहे, त्या मानानं अटॅक करणं, कुणाला तरी त्रास देणं इतकं स्वस्त झालंय. म्हणून मग देश असा विचार करू लागलेत की करू हल्ला. पूर्वी युद्ध न करणं वॉज डिफॉल्ट, ते आता ऑफेन्स करणं डिफॉल्ट झालंय का? कारण काय, 500 ड्रोन सोडा, 1000 ड्रोन सोडा, असं म्हणतात की इराण तर वर्षभरात ते शाहीद ड्रोन्स बनवून अटॅक करतच राहतंय. ह्याचं काय होईल मग? मी आता डिफेन्स स्टडीज मध्ये बऱ्याच म्हणजे अभ्यास केलेला आहे आणि मला तरी असं जाणवतं की इतिहासात कधीच डिफेन्स ऑफेन्सपेक्षा स्वस्त नव्हता. डिफेन्स इज ऑलवेज मोर डिफिकल्ट. कारण एक तर तुमच्यापाशी इनिशिएटिव्ह नाही. हल्ला केव्हा करायचा, कुठे करायचा, कसा करायचा हे हल्लेखोर ठरवतो, हो ना. आणि तुम्हाला सतत सगळ्याच बाजूनी आणि कशा तऱ्हेचा हल्ला आहे माहीत नसल्यामुळे सगळ्याच तऱ्हेने तयार राहायला लागतं. पैसे लागतात, खर्च होतो, एनर्जी लागते. डिफेन्स इज ऑलवेज मोर कॉम्प्लिकेटेड, मोर एक्सपेन्सिव्ह. सो इफ यू थिंक युअर टार्गेट इज वर्थ इट, यू कीप डिफेंडिंग इट. तर आता ऑफेन्स स्वस्त झाला असं नाही. आता फक्त ते पद्धत बदलली आहे. द मीन्स हॅव चेंज्ड. तुम्ही ज्या वेळेला 1999ला कारगिल वॉरमध्ये ॲक्च्युअल एअर डिफेन्स केला, तो मला समजून घ्यायचा आहे आणि तेव्हा आणि आत्ता काय बदललं हे समजून. दॅट वॉज अ कन्व्हेन्शनल वॉर. म्हणजे तिथे त्यावेळेला काही असं सब कन्व्हेन्शनल वगैरे नव्हतं. ऑल्दो ड्रोन्स आपल्यापाशी पण आले होते आणि पाकिस्तानपाशी पण होते, पण ते त्यावेळेला ऑफेन्सिव्ह रोलमध्ये नव्हते. बेसिकली आपण रेकग्नायझेशनसाठी वापरायचो आणि ते पण त्याचसाठी वापरायचे. तर जेव्हा कारगिल युद्ध सुरू झालं, आय वॉज द सेक्टर कमांडर ऑफ जम्मू सेक्टर आणि एक हाय पॉवर रडार होतं आमचं आणि बाकी काही टॅक्टिकल रडार्स वगैरे होती त्या एरियामध्ये. आणि आमचा मुख्य उद्देश होता की इथे आता पाकिस्तानी वायुसेनेला कारगिलकडे जाण्यासाठी आपण वाट द्यायची नाही, कारण आपली वायुसेना युद्धात उतरली होती कारगिल साईडला आणि त्यांच्या जे ठाणे घुसखोरांनी बनवली होती त्याच्यावरती हल्ला करत होती. दे वर हॅव्हिंग अ फ्री टाईम इन द एअर बिकॉज देर वॉज नो पाकिस्तानी एअरफोर्स ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम देअर. ते पाकिस्तानी एअरफोर्सला जर तिथपर्यंत पाकिस्तानच्याच वाटेने जायचं असेल तर पूर्ण काश्मीरला वळसा घालून तिथपर्यंत जायला पाहिजे होतं. तुम्हाला भौगोलिक याची जागा माहीत असेल कारगिलची. हे पूर्वेला आहे श्रीनगरच्या. आणि एक अशी शक्यता होती की इफ पाकिस्तानी एअरक्राफ्ट कट थ्रू द इंडियन टेरिटरी, जम्मूकडून जाऊन डायरेक्ट कारगिलला तशी जर जाऊ शकत असती तर पोचू शकली असती. पण वाटेत आम्ही होतो आणि पूर्ण त्या कारगिलच्या हित आमच्या सेक्टरमधून एकही पाकिस्तानी विमान आत घुसू शकलं नाही. त्यांनी अत्यंत भरपूर प्रयत्न केले. नॉट वन वॉज सक्सेसफुल टू क्रॉस इंडियन बॉर्डर अँड क्रॉस आवर सेक्टर अँड गो टुवर्ड्स फर्दर ईस्ट. नॉट अ सिंगल वन कुड डू इट. वी स्टॉप देम. हे कन्व्हेन्शनच होतं आणि प्रत्येक वेळेला म्हणजे त्यांच्याशी लढाईसुद्धा झाली नाही. वेन दे स्टार्टेड कमिंग, आमचा हा डिफेन्सिव्ह पोस्चर लगेच इंडियन फायटर्ससुद्धा त्यांच्या वाटेत आम्ही उभी केली, मिसाईल्स अँड गन्स रेडी केली. सो दे बॉक्ड.
अँड असं म्हणजे त्यांच्याशी अगदी लढाई झाली आणि कोणी पडलं असं प्रसंग नाही आला, बिकॉज दे रिटर्न एव्हरी टाइम. म्हणजे दे ट्राईड, वी स्टूड इन द पाथ अँड दे वेंट बॅक. ते एकतर चित्तथरारक आहे. पण एअर वॉरमध्ये ग्राउंडवरचं इंटरसेप्शन म्हणजे ग्राउंडची भीती आणि त्याच्यातून एअर डिफेन्स हे काय आहे आणि कोणत्या प्रकारचं विमान येतं त्याने काय फरक पडतो? म्हणजे आता F-15 आम्ही ऐकतोय, राफेल ऐकतोय. मग असे विमानांच्या ताकदीवरती ठरतं का की कसं डिफेंड करायचं, काय करायचं? जरूर. मी तुम्हाला माझ्या काळात कसं होतं आणि कसे टॅक्टिक्स सुद्धा बदलले आहे हे सांगू शकेन. की आमच्या काळात पहिल्यांदा जे विमानं यायची फायटर्स, पाकिस्तानचेच आपण उदाहरण घेऊया, ती बॉम्ब्स किंवा हे घेऊन यायची. बॉम्बरचं विशेष काम असायचं की येऊन तुमच्या टार्गेटवरती बॉम्ब टाकायचा. तर त्यांना आपल्या इंटरसेप्टर विमानांनी अडवू नये म्हणून त्यांच्याबरोबर एस्कॉट्स यायचे. सो आवर जॉब वॉज टू फर्स्टली take the escorts away and then hit the bombers. So this was a general way the air war would have happened had it really taken place that way. तर त्यावेळेला जी मिसाईल्स होती ती पहिल्यांदा होती ही फक्त मागून मारा करणारी 2 किलोमीटर 3 किलोमीटर अंतरावरनं. मग आली ऑल एस्पेक्ट मिसाईल, म्हणजे तुम्ही पुढनं पण मारू शकायचा. मग आली बियॉन्ड व्हिज्युअल रेंज मिसाईल्स, की तुम्ही जवळजवळ 8, 9, 10, 15 किलोमीटर अंतरावरून सुद्धा मिसाईल मारू शकाल. आणि ते सो दीज आर द व्हेरियस थिंग्स विच एव्हरी न्यू टेक्नॉलॉजी द टॅक्टिक्स चेंज. त्यामुळे कुठल्या तऱ्हेचा हल्ला येतो ह्याच्यावरती तुम्हाला कसा तऱ्हेचा डिफेन्स करायचा. आणि आता ज्या तऱ्हेचा एअर वॉरमध्ये डिफेन्स करता, आता समजा ते आपल्या बालाकोट नंतर जसं झालं वगैरे, तर आय कॅन नॉट रिअली इमॅजिन ऑर पार्टिसिपेट इन दॅट ॲक्टिव्हिटी, बिकॉज माझं ट्रेनिंग वेगळ्या परिस्थितीत झालं आहे आणि ही मुलं जे करतायत हे वेगळं आहे. द वे दे आर हँडलिंग द फायटर्स, बिकॉज एव्हरीथिंग इज बियॉन्ड व्हिज्युअल रेंज. पायलटला काही दिसत नाही आहे. जेव्हा कंट्रोल सांगतो की आता तू वळ, आता तू इकडे जा आणि आता मार, तेव्हा तू मारतो. सो इट इज अ मोर अँड मोर कॉम्प्लेक्स वॉरफेअर दॅट इज हॅपनिंग. द सीन इज बिकमिंग मोर अँड मोर कॉम्प्लिकेटेड अँड मोर टेक्निकल. सर, ऑपरेशन सिंदूरमध्ये काय घडलं? ऑपरेशन सिंदूरमध्ये एसेन्शियली आपण, जसं तुम्ही एक शब्द वापरला, स्टँड ऑफ वेपन, तर तशी वेपन्स वापरून आपण पहिल्यांदा त्यांच्या ज्या दहशतवादी संघटनांची हे होती हेडक्वार्टर्स किंवा त्यांची जे अड्डे होते त्यांच्यावरती पण सिलेक्ट करून त्या 9 ठिकाणी आपण पिन पॉईंट हल्ला केला होता. काही होते ग्राउंड टू ग्राउंड, काही होते एअर टू ग्राउंड वेपन्स, पण हे सगळे प्रिसिशन गाइडेड वेपन्स होते. PGM म्हणतात ते. तर प्रिसिशन गाइडेड म्युनिशन म्हणजे ते जिथे आपण टाकायचे तिथेच जाऊन नेमकं आपटतं, बिकॉज इट हॅज गॉट अ गायडन्स. आणि गायडन्स कॅन बी ऑफ व्हेरी मेनी काइंड्स. इट कॅन बी प्री प्रोग्राम्ड, इट कॅन बी लेझर गाइडेड, इट कॅन बी TV गाइडेड, और इट कॅन बी गाइडेड विथ कमांड. खूप प्रकार असतात. तर एंड रिझल्ट काय की जिथे तुम्हाला पाहिजे, म्हणजे आता या खोलीला ही एक खिडकी आहे, त्या खिडकीतनं ते नेमकं मिसाईल आत येऊ शकतं, इतकं प्रिसिशन गाईड होऊ शकतं, विच ॲक्च्युली इस्रायल हॅज डेमॉन्स्ट्रेटेड वेन दॅट हमास लीडर वॉज किल्ड. तर आपण पण एक्झॅक्टली हे केलं की जिथे ते ग्राउंडच्या वरती होते तिथे एक वेगळ्या तऱ्हेचं मिसाईल वापरलं, जिथे ते बंकरमध्ये होते आणि ते बंकरच्या आतमध्ये जाऊन बस व्हायला पाहिजे तिथे त्या तऱ्हेचं मिसाईल वापरलं. सो वी सिलेक्टेड द weapon as per the target. We knew exactly what is the target, when is required to be hit. Okay, ह्याला I-STAR म्हणतात, म्हणजे इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स, टार्गेट ॲक्विजिशन आणि रिकॉनायसन्स. ह्या I-STARने तुम्ही ठरवता की कुठे कसं कधी मारायचं. So we had excellent kind of intelligence which we used to pinpointedly hit a particular target when it was required to be hit. ह्या सगळ्यामध्ये जो तुम्ही सांगितलं की इंटरकनेक्टेबिलिटी किंवा नेटवर्क काम करतं, की
रडारमधून काहीतरी येतंय, AI बेस्ड काहीतरी येतंय, ह्युमन इंटेलिजन्स येतंय आणि मग कोणीतरी ते कोऑर्डिनेट करून काहीतरी घडतंय. सो हे जे नेटवर्क बेस्ड डिफेन्स आहे, हा कसा इव्हॉल्व्ह झालाय आणि आत्ता तो कशा पद्धतीने वापरला जातो? नेटवर्क हे आज आपल्या आयुष्याचा एक भाग झालेला आहे. काहीही गोष्ट तुम्ही पहा ही नेटवर्क असते. ओके, तुम्हाला किंवा तुमच्या पिढीला म्हणा की त्याच्याबद्दल काही आश्चर्य वाटणार नाही किंवा यात काय नवीन असं वाटेल. उदाहरणार्थ मी सांगतो, जरा आणखीन मोठ्या वयाने लोक असतील त्यांना कदाचित आठवत असेल की पूर्वी आपण रेल्वेमध्ये रिझर्वेशन करायचो त्यावेळेला खिडकीपाशी जाऊन लाईन लावायला लागायची. असं पहाटे उठून 5 वाजता वगैरे जायचं की ती 7 वाजता खिडकी उघडणार आहे, तिथे जाऊन मग तिथे बाहेर असे हिरवे लाल बिल्ले लावलेले असायचे की हिरवा म्हणजे त्या गाडीमध्ये अजून जागा आहे, लाल म्हणजे संपलं. आणि मग तुम्हाला रिझर्वेशनची एक स्लिप भरायला लागायची, त्यात त्या ट्रेनचा नंबर आणि तो आपण एक स्लिप भरलेली आहे आणि ती तिथे जाईपर्यंत तो ते हिरव्याचं झालं लाल, मग ती स्लिप चालणार नाही, दुसरी भरायची. डोकेदुखी होती. पण हे आम्ही केलं त्यावेळेला. आता तुम्ही घर बसल्या तुम्हाला दिसतं आपल्या फोनवरती किंवा टॅबलेटवरती तुम्ही रिझर्वेशन करता, कळत पण नाही कधी झालं आणि आरामात तुम्ही जी ट्रेन अवेलेबल आहे, जी फ्लाईट अवेलेबल आहे, बुक करून तुम्ही जाऊ शकता. सो व्हाय इट हॅज हॅपन? बिकॉज इट इज नो नेटवर्क. द एंटायर टिकेटिंग सिस्टम इज नेटवर्क. तुम्हाला इथे बसून मी सिकंदराबाद ते बंगलोर असं सुद्धा तिकीट बुक करू शकतो. पूर्वी मला नाही करता यायचं. खूप त्याच्यासाठी गडबड असायची. सो दिस नेटवर्क ॲस्पेक्ट वी वॉन्टेड नॅचरली टू बी अवेलेबल इन द वॉरफेअर ऑल्सो. एव्हरीबडी वॉन्ट्स इट. आणि अमेरिका हॅड इट. आता आमच्या एअरफोर्सला सुद्धा इन द 90s फार वाटायला की नेटवर्क तर व्हायला पाहिजे. तर करायचं कसं? Nobody, no other country, even Israel or America or anybody, was ready to sell their system to us. त्यांची ती प्रोप्रायटरी सिस्टम होती, त्यांनी स्वतःसाठी बनवली, तुम्हाला का देतील? Nobody wanted to sell. पण 2-3 देश असे होते जे म्हणले ओके आम्ही ना तुमच्यासाठी करून देऊ तुम्हाला एक वेगळी. ओके, आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे असे चिली अर्जेंटिना टाईप देश सुद्धा होते. ते म्हणले ओके आम्ही करून देऊ. ते प्रपोजल जेव्हा आलं त्यावेळेला आमच्या जे चीफ होते कृष्णस्वामी, त्यांना ते वाटलं की एवढे पैसे आपण देतोय आणि काय म्हणजे ह्याच्यातनं होणार आहे. सो ही वॉज डाऊटफुल. सो ही आस्क्ड द डेप्युटी चीफ हू इज इन चार्ज ऑफ ऑल ॲक्विजिशन्स की यातनं आपल्याला इतके काहीतरी शेकडो कोटी रुपये देतोय, यातनं आपल्याला त्यात काय लडाच कितके मिळणार? नाही, लडाच नाही मिळणार. मग काय आपल्याला कम्युनिकेशन सिस्टीम मिळणार आहे का? नाही, ह्यात कम्युनिकेशन सिस्टीम काय नाही. मग काय मिसाईल मिळणार आहे का? नाही, मिसाईल नाही मिळणार. मग मिळणार आहे काय? काहीच नाही मिळणार, सगळं आपलंच. ते फक्त ते सॉफ्टवेअर देतील. म्हटलं सॉफ्टवेअरसाठी शेकडो कोटी आपण घालायचे आणि हे शेकडो कोटी केव्हाचे? 2000च्या आधी. सो ही वॉज नॉट हॅपी. सो ही टोल्ड द डेप्युटी चीफ की हे जरा तू परत एकदा पहा वेदर इट इज वर्थ सेंडिंग. इंडिपेंडंट मला हे पाहिजे. सो द डेप्युटी चीफ Air Marshal Ragurajan, he was my commanding officer earlier. So he knew me आणि त्यांनी माझं नाव सुचवलं. चीफने सुद्धा when he was the CNC in the West Command त्यावेळेला त्यांनी माझं काम बघितलं होतं because I was commanding a very strategically important station there. So he had seen my work. So he was okay ठीक आहे याला बोलू आपण बोलू. So I was the person who looked at the operational part. And there was one excellent engineer, Group Captain Manian. He was the technical brain. He was so good. He had worked under people like Kasturi Rangan and all. So he was very good. तर आम्ही दोघांनी या सगळ्या सिस्टमचा अभ्यास केला आणि आम्ही म्हटलं हे नाही हो चालायचं. ते म्हटलं नाही चालायचं असं कसं चालणार, मग काय करायला लागेल? म्हटलं आपल्याला स्वतःच बनवायला लागेल. ठीक आहे म्हटलं. चीफने निर्णय दिला की या लोकांना इकडे पोस्ट करून घ्या, हेच बनवतील. अरे म्हटलं असं कसं? नाही नाही म्हणे आता पर्याय नाही. सो आय बिकेम द फर्स्ट डायरेक्टर ऑफ द IICCS डायरेक्टरेट अँड आय लुक्ड आफ्टर द ऑपरेशनल साईड अँड मनियन साहेब ही वॉज द टेक्निकल साईड. अँड देन आय रोट द फर्स्ट पेपर टू गव्हर्नमेंट की आम्हाला असं असं हवं आहे, नेटवर्क करायचं आहे, का करायचं वगैरे.
हे केस मी पुटअप केली, अप्रूव्ह करून घेतली वगैरे, हे काम मी केलं. आणि आय वॉज देअर टिल द टाईम वी हॅड द कन्सेप्ट विंग मॉडेल ऑलरेडी देअर. आम्ही एका वेळेला 3 कंपन्यांना वेगवेगळं दिलं. तेवढं TCS, EC आणि बेल, तिघांना हे काम दिलं होतं की तुम्ही आम्हाला हे नो कॉस्ट, नो कमिटमेंट बेसिसवरती करून दाखवा, तुम्हाला काय करता येते. ऑल 3 टूक दिस चॅलेंज, ऑल 3 डेव्हलप्ड अँड म्हणजे खूपच चांगला त्यावेळेला त्या यंग सॉफ्टवेअर इंजिनियरबरोबर जो मला अनुभव आला, इतका एनकरेजिंग होता, इतकी ती डायनॅमिक मुलं होती, इतकी कष्ट करू इच्छा करणारी होती, की दे टूक द चॅलेंज, दे डिड इट टू आवर सॅटिस्फॅक्शन. वेल, द कॉन्ट्रॅक्ट फायनली वेंट टू बेल आणि बेल could actually start doing. Then of course I got posted out, and as luck would have it, 10 years later, when I was in charge of all the air defense system, ground based, त्यावेळेला this system really was evolved and was ready to be made operational. आता ती चालू करायची तर काय करायचं, कशी चालू करायची, त्यावेळेला मी परत होतो. सो आय रोट द होल कन्सेप्ट ऑफ ऑपरेशन्स बुक, की हे कसं करायचं. कारण वेन यू डू अ नेटवर्क, तुम्हाला नुसत्या प्रोसिजर्स बदलून चालणार नाही, तुम्हाला ऑर्गनायझेशन बदलायला लागते, युनिट्स कसे एकमेकांशी बोलणार, काय कोणी कोणाला सांगायचं, डिसिजन कसा घ्यायचा, सगळ्या गोष्टी बदलायला लागतात. सो आय मेड दॅट होल डॉक्युमेंट, विच ऑफकोर्स वॉज पुट टू ट्रायल्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. देन आफ्टर आय वॉज पोस्टेड आउट, आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम द सिस्टम इव्हॉल्व्ड बेस्ड ऑन दॅट. आणि नंतर नॅचरली याच्यात खूप जास्त ॲडिशन झाली असली, कारण त्याच्यात हे मी सांगतोय 2010 16 वर्षात खूप जास्त त्यात ॲडिशन झाली असतील. जसं मी म्हटलं, AI बेस्ड गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये आल्या आहेत. सो अ ह्यूज डिफरन्स इन द वे यू हँडल द थ्रेट, बिकॉज युअर नेटवर्क, कुठलंही रडार किंवा कुठलंही सेन्सर, काय जे काही पिकअप करायचं तुम्हाला एका ठिकाणी कळतं कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये. तुम्ही ॲप्रोप्रिएट वेपन सिस्टमला हे अलोकेट करू शकता. त्या वेपन सिस्टमला ते दिसत नसेल टार्गेट, पण तुम्ही त्याला सांगता की ओके, या दिशेने बघायचा, आत्तापासून 3 मिनिटांनी तुला दिसणार आहे, हे तुला मारायचं आहे. सो ही इज रेडी, मोमेंट इट ॲपियर्स ही हिट्स इट. आणि ह्याच्यात तुम्हाला असा फायदा येतो की तुम्ही मोस्ट सुटेबल वेपन सिस्टमला ते देऊ शकता. आणि एखादं टार्गेट जे असेल, जे आता समजा एखादा रॉकेट येत आहे आणि ते कुठेतरी वाळवंटात पडण्याला इथं काहीच नाही, तर आपण त्याला अडवतच नाही, मग पडू देत. सो यू सेव्ह युअर एफर्ट. सो दिस इज द काइंड ऑफ सिस्टम दॅट इज इव्हॉल्व्ड इन इंडिया, विच हॅज मॅनेज टू डू अ 100% न्यूट्रलायझेशन ऑफ ऑल द थ्रेट्स इन सिंदूर, अँड विच इज अ थिंग ऑफ इमेन्स प्राईड फॉर इंडिया अँड ऑल इंडियन्स. म्हणजे हे तुम्ही जे चालू केलेलं त्याचा खरा फायदा आता सिंदूरला झाला. आम्ही पायाभरणी केली म्हणा, त्याच्यावरती बंगला बांधला कोणीतरी. पण खूपच चांगली गोष्ट. या निमित्तानं जो पुढचा प्रश्न येतो, संरक्षण क्षेत्रातली आत्मनिर्भरता, की किती गोष्टी देशांतर्गत बनवाव्यात, किती विकत घ्याव्यात. मग आम्ही राफेल डीलच्या वेळी वाचलेलं होतं की टेक्नॉलॉजी ट्रान्सफर हवी, त्यामुळं काय विकत घ्यावं, काय आपल्या घरी बनवावं, आणि त्याचा कसा विचार करावा. आपल्या घरी सगळं कधीच बनत नाही. तुमचं रोजचं जेवण तुम्ही जे खाताय, त्याच्यामध्ये तुम्हाला किती गोष्टी कुठून कुठून आल्या पत्ता लागतो का? कुठलंच, आता हा तुमचा एक सेलफोन म्हणा, तुम्ही म्हणला हा जरी माझा सेलफोन इंडियात बनलाय, कुठला पार्ट कुठनं आलाय सांगू शकता का तुम्ही? इवन अमेरिकेचं F-35 सुद्धा अमेरिकेत बनत नाही. ते इकॉनॉमिकली व्हायबल होण्यासाठी आपण ज्या देशात जी गोष्ट सगळ्यात स्वस्त मिळेल, सगळ्यात इझिली मिळेल, ती घेतो आणि बनवतो. याच्यात तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू शकतो. म्हणजे असंच खूप वेळा मागे एकदा एक परकीय बनावटीचं एक यंत्रणा घ्यायला गेलो होतो, आणि त्याची पाहणी करत असताना त्याची जी आत घुसायची केबिनचा दरवाजा होता ना, तिथे मी थांबलो. म्हटलं, हे काय तुम्ही बनवलं? ही शिडी दरवाजाच्या समोर अशी आलेली आहे, म्हणजे शिडीवरनं माणूस चढला, ती दरवाजा उघडला तो पडेलच खाली, हे काय रचना आहे? नाही म्हटलं, तर लगेच करू आम्ही, उद्या माणूस येईल. म्हटलं, कुठनं येईल माणूस? नाही, चेन्नईचा येईल. म्हटलं, चेन्नईचा माणूस? हां, हा डबा चेन्नईमध्ये बनला आहे म्हणे. म्हणजे परकीय यंत्रणा, त्याचा जो हे होतं कंटेनर, वॉज मेड इन इंडिया, अँड वी वर बाईंग फ्रॉम देम. वी डिड नॉट नो इट वॉज मेड इन इंडिया. बट कुठलीही आपण जेव्हा यंत्रणा घेतो ना, त्यावेळेला
आपण त्यांच्यावरती अशा अटी घालतो की यातला इतका भाग हा भारतीय बनावटीचा असायला पाहिजे, हे त्यांना माहीत असतं आधीच. ओके, पूर्वी आम्ही 30% तरी कमीत कमी भारतात हा पैसा परत आला पाहिजे म्हणायचो. आता हे गव्हर्नमेंट म्हणते 50% भारतात झालं. आता रफालमध्ये सुद्धा ते म्हणतात की जे काय आम्ही पैसे खर्च करू त्यातले 50% तुम्ही भारतात खर्च केले पाहिजे. सो nothing is totally indigenous or nothing is totally imported. Things are coming from wherever. But when we make it in indigenous manner or we call something as indigenous, we know की त्यातलं काय कुठे कसं काम करतं आहे आणि त्याचं जर आपल्याला रिप्लेसमेंट करायला लागली वगैरे तर कशी करता येईल हे आपल्यावरती असतं. तिथे कोणी अडवू शकत नाही आपल्याला. वेन इट इज इंडिजिनस, हा फायदा आहे. 5th जनरेशन वॉरफेअर, 6th जनरेशन वॉरफेअर असं ऐकत राहतो आणि मग लोक म्हणतात की खूप गतीनं सगळं बदलतंय, कालचं आज शिळं, आजचं उद्या शिळं. जी काही डिफेन्स यंत्रणा आहे, विशेषतः त्याला आपण एअर डिफेन्स यंत्रणा म्हणू, हे कोपअप कसे करतात या बदलांना? It's always changing. The technology is technology changes are the fastest in the warfare. आता तुम्ही दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला सुद्धा बघा, जितकं जगाने सायन्सनी प्रगती केली त्या 4-5 वर्षामध्ये, ती त्याच्या आधी पण नाही, त्याच्या नंतर पण नाही. कारण त्यावेळेला म्हणजे इतकी ती जबरदस्त रिक्वायरमेंट असते सर्वायवलच्यासाठी की खूप जास्त त्याच्यावर पैसा पण घातला जातो, R&D पण केलं जातं आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फास्ट होते. पण ते जरी बाजूला ठेवलं तरीसुद्धा आता या शतकामध्ये रेट ऑफ चेंज ऑफ टेक्नॉलॉजी हॅज बिकम सो हाय की इट हॅज नेव्हर बीन लाईक दॅट. म्हणजे द चेंज बिटवीन माझ्या आजोबांच्या आणि माझ्या वडिलांच्या जनरेशनमध्ये जो चेंजेस मी पाहिले ते माझा मुलगा आणि माझा नातू यांच्यामध्ये त्याच्या 100 पट चेंजेस ते बघतील. दॅट इज हाऊ थिंग्स आर मुव्हिंग. सो इट्स अ पार्ट ऑफ द गेम. यू हॅव टू कीप अप विथ द लेटेस्ट ऑल द टाइम अँड कीप चेंजिंग. त्याला एव्हरी आर्म फोर्स इन द वर्ल्ड इज ऑलवेज स्टडीइंग वॉट एव्हर कॉन्फ्लिक्ट इज हॅपनिंग वेरेवर अँड टेकिंग लेसन्स आउट ऑफ इट. इनफॅक्ट वेन आपलं ऑफ सिंधूर झालं त्याच्यानंतर सम आय थिंक एअर चीफ म्हणाले त्यावेळेचं की हे आता लोकांच्या स्टाफ कॉलेजेसमध्ये ह्याचा अभ्यास केला जाईल की हिंदुस्थानने हे कसं केलं, हाऊ डिड द मॅनेज, याचा अभ्यास होईल सगळीकडे, असं ते त्यावेळेला म्हणले होते. आणि अवश्य म्हणजे इफ यू डू समथिंग गुड दॅट ऑल्सो स्टडीड, इफ यू मेक अ मिस्टेक दॅट ऑल्सो स्टडीड अँड लेसन्स टेकन. आणि इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. इवन वी हॅव टू डू इट. म्हणजे आपण आता सिंधूरमध्ये चांगलं झालं म्हणून स्वस्तपासून चालतच नाही, कारण याच्यापेक्षा असं सेम थिंग परत होणार नाहीये. पुढच्या वेळेला हे असंच युद्ध नाही होणार, का ते वेगळं होणार. सो यू हॅव टू बी रेडी फॉर दॅट. सो सामान्य माणसाकडं युद्धाची जी प्रतिमा असते ती सिनेमातनं असते की काय बॉर्डर सिनेमा बघून आणि काहीतरी बघून, पण ऍक्च्युअल युद्ध त्याच्या फारच पुढच्या लेवलचं चालू असतं असं आत्ता दिसतंय. तुम्ही काय इमॅजिन करता, पुढची युद्ध ही अशीच स्टँड ऑफ वाली म्हणजे ऑन ग्राउंड होणार नाहीत का, ती अशी सब वालीच होणार का, ड्रोन्स वाली होणार का? तुमचा अभ्यास काय सांगतो, कुठल्या दिशेला चाललंय युद्धतंत्र? नवीन नवीन टेक्नॉलॉजी तर येतच राहणार कायम आणि त्याच्यासाठी डिफेन्स तुम्हाला शोधतच राहावं लागणार. बट इवन इफ दॅट इज सो, तुम्ही इराण युद्धातनं आत्ता एक शिकता की तुमच्यापाशी कितीही प्रगत टेक्नॉलॉजी जरी असली, तुम्ही किती जास्त प्रबळ असलात किंवा तुमच्यापाशी किती जास्त पैसे आहेत तरीसुद्धा तुम्ही तो देश जोपर्यंत आर्मी जाऊन तिथे आपले सैनिक उभे करत नाही तोपर्यंत तुम्ही काबीज करू शकत नाही. बुट्स ऑन ग्राउंड ही फेज तुम्ही आता गेल्या काही दिवसात बऱ्याच वेळा ऐकलंच. जोपर्यंत तुमचा सैनिक जाऊन तिथे म्हणत नाही की आता मी इथे आलोय, हे माझं, तोपर्यंत तुमचं होत नाही. सो नो मॅटर हाऊ मच ऑफ टेक्नॉलॉजी यू हॅव, फायनली तुम्हाला जर प्रदेश काबीज करायचा असेल तर फूट सोल्जर जाऊन तिथे उभा करणं हे आवश्यकच आहे, त्याला काही पर्याय नाही. शेवटचा प्रश्न, हे जे काही आत्ता चालू आहे, गेल्या 5 वर्षात सामान्य माणूस खूप जास्त अवेअर झाला युद्धाबद्दल, कारण ते घडलं. आणि म्हणजे आमच्या पिढीनंतर 99 साली मी फारच लहान होतो, ऍक्च्युअल भारत पाकिस्तान स्टँड ऑफ गेल्या वर्षी अनुभवला.
भारतानं आणि भारतीय नागरिक म्हणून आमच्यासारख्या लोकांनी, कॉमनर्सनी काय विचार करावा? आपण सेफ आहोत असं, म्हणजे असं एकतर बाळगावीच भावना, का अजून काय करावं? फर्स्टली आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा एखादा देश लढाईत उतरतो ना, त्यावेळेस तो देश म्हणजे गव्हर्नमेंट नसतं, त्यावेळेस तो देश म्हणजे फक्त आर्मी नसते. प्रत्येक नागरिक हा त्या देशाचा एक भाग असतो, हे तुम्ही विसरता कामा नये. वी आर अ पार्ट ऑफ, इफ वी आर इंडियन्स अँड इंडिया इज ॲट वॉर, वी आर ॲट वॉर. आणि आपण त्यावेळेला सगळ्यांनी एकजूट होऊन त्यावेळेला देशाच्या कल्याणासाठी जे आवश्यक आहे ते आपण लक्षात पण घेतलं पाहिजे आणि तसं केलं पण पाहिजे. उदाहरण म्हणून सांगतो की आता 6th जनरेशन वॉरमध्ये इन्फॉर्मेशन वॉरफेअर इज अ बिग पार्ट. सो इफ द इन्फॉर्मेशन वॉरफेअर इज ऑन, आता ते खरं तर या क्षणीसुद्धा ऑन आहे, पण समजा आपण कॉन्फ्लिक्ट एरियामध्ये आहोत आत्ता आणि वार्ता येत असेल की नाही आता हिंदुस्थानचं काय खरं नाही, इतके ते हरतायत, त्यांची विमानं पडतायत किंवा त्यांचं आर्थिक भवितव्य खराब झालं, लगेच आपलं मनोधैर्य जर खचायला लागलं हे वाचून, किंवा काहीतरी उलटसुलट बातम्या आपण एकमेकांमध्ये शेअर करायला लागलो, ज्यांनी आपल्या देशाला नुकसान होईल. परत उदाहरण देतो. उदाहरण असं की ज्या वेळेला कारगिलमध्ये ॲक्च्युअल कायनेटिक वॉर चाललेलं होतं, ह्याचे बंदुकीचे तोफाचे गोळे वगैरे पडत होते, त्यावेळेला एक वार्ताहर तिथे उभं राहून सांगत होते की इथे गोळा पडला, इथे नाही पडला. हे टी व्हीवरती गेल्यावरती ते पाकिस्तानला पण दिसत होतं आणि ते त्याच्यावरती करेक्शन करून जास्त फायदा त्याचा उचलू शकत होते. सिमिलरली ज्या वेळेला हा दहशतवादी हल्ला झाला होता 26/11ला, त्यावेळेस तसंच झालं. आपला टी व्ही बघून पाकिस्तानमधले हँडलर्स ह्या दहशतवाद्यांना सूचना देत होते की तुम्ही आता असं करा, असं करा. हे चूक आहे. म्हणजे सामान्य नागरिकांनी त्यावेळेला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपली जबाबदारी काय. आणि ही फक्त इन्फॉर्मेशनच्या दृष्टीने नाही, साध्या साध्या गोष्टी की समजा आता गॅसची टंचाई आहे, समजा आपण आत्ता युद्धामध्ये नाही, युद्ध कोणासाठी दुसरं चालू आहे, पण आपल्या देशाचा हा प्रॉब्लेम तर आहे, गॅसची टंचाई, आणि सरकार म्हणतं आहे की ही टंचाई लवकर दूर होणार आहे, तुम्ही काळजी करू नका. अशा वेळेला माझ्या घरी जर 2 सिलेंडरच्या ऐवजी मी 4 भरून ठेवले, किंवा आणखीन कोणीतरी एखादी माणसाने जास्त पैसे बनवण्यासाठी आपलं गोडाऊन भरून ठेवलं, तर नुकसान कोणाचं होणार आहे? नुकसान देशाचं होणार आहे. आपण ती कृत्रिम टंचाई जर निर्माण केली तर एखादा बिझनेसमनचा फायदा होईल, पण देशाचं नुकसान होईल. तर प्रत्येक वेगवेगळ्या माणसाची वेगवेगळी भूमिका असू शकते. आपण आपली भूमिका त्यावेळेस समजायची आणि देशाला आपण मदत करतोय का प्रॉब्लेम तयार करतोय हे लक्षात घेतलं तर यू कॅन बी अ ट्रू इंडियन. सर, खूप खूप आभार. आम्हाला हवेतलं युद्ध सगळंच समजून घेता आलं, जितकं आम्हाला समजून घ्यायला हवं. तुम्ही इतका वेळ दिलात आणि हॉर्सेस माउथ इतकी इन्फॉर्मेशन आम्हाला कळाली. आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद.